हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही बोलणार आहोत की तुम्ही जर पाहुणे म्हणून कोणाच्या घरी जात असतात तर काय करायचं, म्हणजे कसं. एक जसे होस्टिंग एटिकेट्स असतात तसे गेस्टचे पण काही एटिकेट्स असतात असं आम्हाला वाटतं. हो, आणि आज आम्ही त्याच्यावर भाष्य करणार आहोत. तर गेस्ट एटिकेट नंबर 1 जे की आहे, तिथे गेल्यानंतर कुठल्या गोष्टीला नावं ठेवू नका. कसं होतं, जो होस्ट आहे त्याने पण त्याचे काहीतरी वेळ खर्च, एनर्जी खर्च करून काही वेळ काढून तो कार्यक्रम घडवून आणलेला असतो. मग तो अगदी छोटासा असू शकतो आणि अगदी मोठाही असू शकतो. त्यामुळे तिथल्या गोष्टीमधली जर काही कमतरता किंवा उणीव असेल तर ती तिथे डिस्कस करणं, याने फक्त इतकंच होतं की समजा बाकीचे कुठले पाहुणे असतील तिथे, त्यांनी जर तुम्हाला पाहिलं नावं ठेवताना, कदाचित तेच तुम्हाला पुन्हा बोलवणार नाहीत, कारण की त्यांनाही वाटू शकतं की अरे, म्हणजे माझ्याही घरी येऊन तू अशीच नावं ठेवशील का. आणि दुसरी गोष्ट, करणारा जो आहे ना, त्याच्या करण्याच्या कुठल्याच कष्टाला अर्थ राहत नाही जेव्हा तुम्ही असं उणीवा आणि कमतरता मोठमोठ्याने डिस्कस करता. किंवा असं माझ्यासोबतही झालं की कोणीतरी येऊन गेले आणि नंतर त्यांनी कुठली तरी गोष्ट समजा कमी पडली असेल किंवा कुठली गोष्ट योग्य नाही वाटली, तर ती मला सांगण्यापेक्षा त्याची चर्चा घडवली आहे, तर मलाही वाईट वाटलं. तर प्रत्येक जण शिकत असतो. बरोबर आहे. फेअर चान्स मिळायला हरकत नाही आहे. अगदीच बरोबर आहे. मला असं वाटतं की अजून एक गोष्ट जी तुम्ही गेस्ट म्हणून करू शकता ती म्हणजे तुम्हाला एकतर ज्या वेळेत बोलवले त्या वेळेत जा, आणि दुसरी गोष्ट, हात हलवत जाऊ नका. हो. तुम्ही काही ना काही एक छोटंसं का होईना, म्हणजे जर एक फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी छोटंसं गिफ्ट घेऊन जाऊ शकता. जर फंक्शन नसेल, जर छोटासा कार्यक्रम असेल तर काही पण, त्या घरातल्या लहान मुलासाठी ॲटलिस्ट एक चॉकलेट किंवा एक फ्रूट बास्केट, काही पण तुम्ही छोटंसं काहीतरी घेऊन जाणं हे एक चांगल्या गेस्टचं, चांगल्या पाहुण्याचं लक्षण असतं. बरोबर. आता तिसरं गेस्ट एटिकेट असू शकतं की तुम्ही जिथे जाताय तिथे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार जर कुठलं काम असेल किंवा कुठली गोष्ट करू शकतो, तर तिथे हेल्प तुम्ही नक्कीच ऑफर करू शकता. कदाचित तुमच्या डायनॅमिकनुसार, होस्टच्या आणि तुमच्या डायनॅमिकनुसार किंवा कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार कदाचित तुम्ही काही कामाचे नसाल, म्हणजे तुमचं काही काम ॲक्च्युली नाही आहे तिथे म्हणजे ॲक्टिव्ह, तर फक्त काही गरज पडतीये का एकदा बघून येऊन तुम्ही तुमचं स्थान ग्रहण करून बसा, पण एक ऑफर करणं त्याने बरं वाटतं. आय नो, म्हणजे अशी अशी लोक आवडतात जे होस्ट करतात त्यांना, जी येऊन आपल्याला थोडी फार मदत करतात आणि ॲटलिस्ट एक ऑफर करणं हे जेस्चर आहे. जसं गेस्टचं म्हणजे होस्टचं जेस्चर आहे, तसेच गेस्टचं पण जेस्चर आहे की ऑफर करणं हे, किंवा पटकन एखादी गोष्ट म्हणजे गडबड होतीये तर तिथे पटकन काहीतरी छोटीशी मदत जाऊन करणं, लगेच उठणं, चेअर देणं, सरकवणं, काही पण छोट्या छोट्या गोष्टी. बरोबर. पण आय नो, म्हणजे जो होस्ट असतो ना त्याला बरं वाटतं बेसिकली. येस. तर गेस्ट एटिकेट नंबर 4 म्हणजे, जर समजा असं असेल की तुम्ही कुठल्या तरी मस्त मोठ्या अशा छान बुफेमध्ये असाल, बुफे सिस्टीम आहे तिथे जेवायला, तर तिथे तरी पण तुम्ही जेव्हा वाढून घेताय तेव्हा तुम्ही सध्या तूर्त तरी तुम्हाला चव आवडतीये का, इतक्या हिशोबानेच थोडंसं घ्या, त्याची चव चाखा. खूप सगळं काहीतरी घेऊन ते वाया घालणं, उष्ट टाकणं, हे सगळं करण्यापेक्षा, आणि समजा पुऱ्या आवडतात तरी पण त्याचा अगदी असा एवढा थर रचण्यापेक्षा मला वाटतं की तब्येतीनुसार घ्यावं. की कारण की कसं होतं की कदाचित असं होऊ शकतं की अंदाज चुकलाय खाण्याचा आणि नंतर येणारे जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी कदाचित अगदी आताटती इतकंच उरतंय, तर तुम्ही थोडंसं कन्सिडरेट वागणं, म्हणजे मुद्दाम एखाद्याची फजिती करायला जाऊ नये, इतकं कन्सिडरेट वागणं हे महत्वाचं आहे. आपण लहान मुलांना वगैरे या बाबतीत काउंटच नाही करत, कारण ते तर मागून खातात. पण जेव्हा तुम्ही ॲज एन अडल्ट तुम्ही तिकडे जाताय आणि तुम्ही हेल्प नाही ऑफर करू शकत, पण तुम्ही ॲटलिस्ट असं तर ऑफर करू शकता की तुम्ही कन्सिडरेट वागताय. तर येस, आय अग्री ऑन दॅट. ओके, आता पुढची गेस्ट एटिकेटची टिप अशी आहे की तुम्ही ज्या ठिकाणी चालला आहात तो कार्यक्रम कशा प्रकारचा आहे, कशा स्वरूपाचा आहे, त्याप्रमाणे ड्रेसअप करणं. जर लग्न आहे तर लग्न, किंवा दिवाळी गेट टुगेदर आहे, मी काय म्हणते की काही ना असे करायला जातात की ट्रेडिशनल ठिकाणी थोडा उगीच मॉडर्न टच द्यायचा म्हणून काहीतरी मॉडर्नच कपडे खूप घातलेत.
मला असं वाटतं की जसं जे आहे ना, तर दिवाळीला एखादा छान पंजाबी सूट किंवा बरोबर. साडी बिडी छान वाटते. जेव्हा तुमची कॉकटेल पार्टी असेल कुठे तुमच्या कलिग्स बरोबर, तेव्हा तुम्ही तिथे मॉडर्न ड्रेसअप करू शकता. सो ओकेजनली ड्रेसअप करणं, ओकेजन वाईज त्याला साजेसं ड्रेसअप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचाच दुसरा पैलू असा असू शकतो की समजा हे बघा, कुठल्याही लग्नात तसं बघितलं तर नवरीने पूर्ण खर्च करणं आणि तिने तो लावाजावा करणं हे बरोबरच आहे, तिचं लग्न आहे ते. दुसऱ्या गेस्टने उगाचच खर्च करून आणि उगाचच तिला आउटशाईन करण्याच्या प्रयत्नातनं ड्रेसअप करून जाणं, एकतर ते कधीच कायम फसलं जाणार आहे, त्याला काही अर्थच नाहीये. तरी तिला नवरीलाच अटेन्शन मिळणार आहे, तुम्ही किती पण ड्रेसअप करा. मी समजा म्हणते तरी पण तुम्ही सक्सेसफुल झाले, समहाव ती नवरी मिनिमलिस्ट असेल काहीतरी, आणि तुम्ही जरी तसं झालं तरी पण त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे वाय डू यू नीड दॅट दिवसच नाही. म्हणजे ते उगाचच अटेन्शन सिकिंग असंही नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाला तरी आउटशाईन करणं वगैरे हे काही कूल नाहीये. म्हणजे ह्या सगळ्याची गरज नाही. तुमचाही दिवस कधी ना कधी येणारच आहे शाईन करण्यासाठी. त्या दिवसाची वाट बघा की सिस्टर ऑफ ब्राईडने तेवढा लावाजावा करणं आणि एक अगदीच कुठली तरी लांबची नातेवाईक आहे, तिने उगाचच म्हणजे सगळे दागिने घालून येणं, सगळेच मिरवायला, याला म्हणजे हे कुठं जात नाही. मला असं वाटतं की त्या ओकेजननुसार आणि तुमचं तिथे किती महत्व आहे याच्यानुसार पण ड्रेसअप करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सो येस, या होत्या आमच्या गेस्ट एटिकेट्सच्या टिप्स. जेव्हा पण तुम्ही कोणाकडे ॲज अ पाहुणा म्हणून जात असाल तेव्हा तुम्ही या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि आम्हाला कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय आणि अजून तुम्हाला अशा काही टिप्स आणि हॅक्सचे व्हिडिओज हवे असतील तर तेही कमेंट डाऊन करून कळवा. येस, for now let's wrap this episode. This is S and this is G.